नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे. नाईक कुटुंबियांकडून आपल्याशी अन्याय होत असल्याचा आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाईक कुटुंबियांनी मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्याने हा वाद पेटला आहे. मंदा म्हात्रे म्हणाल्या की मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित जागा देण्याचं आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. संजीव नाईक यांनी आपला फोन उचलला नाही, तर जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी दिलेल्या 13 फॉर्मवर आज तागायत सही केली नाही असा आरोप त्यांनी केला. उद्या सही करतो असे सांगूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी त्यांच्या घरी गेले तरी ते तिथे नव्हते. केवळ 4च तिकीट देण्याची तयारी दाखवली जात असून दरवेळी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचेच तिकीट कापले जाते असंही मंदा म्हात्रे म्हणाल्या. सगळे कार्यकर्ते भाजपचेच आहेत, काम करणारे आहेत, मग तिकीट कुणाला आणि कोण देतंय असा सवाल करत जर इतर पक्षांना घाबरत असाल तर जबाबदारी घ्यायची नव्हती असा थेट सवाल मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे नवी मुंबईत भाजपमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. पण आता मला सांगण्यात आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही. संजू नाईकने सांगितलं, सागर नाईकने सांगितलं, पण हे तिकीट ठरवणारे कोण? मी ते आमदार 3 वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना. इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल. मग तुम्ही एवढं जर घाबरले असताल इथल्या वेगळ्या पक्षाला, तर तुम्ही जबाबदारी 111ची घ्यायचीच नव्हती. तुम्ही 111ची जबाबदारी घेतलीय तर एबी फॉर्मवर सही करायला पाहिजे होती, ती त्यांनी केलेली नाही. आणि त्याच्यामुळे आज हे कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही, आमचं तिकीट होईल की नाही, या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांच्या मागेच पाठबळ राहणार आहे आणि माझी भूमिका स्पष्ट भूमिका आहे की मी माझ्या मुलाला तिकीट घेणार नाही. आणि जे 4 कार्यकर्ते त्यांनी जाणीवपूर्वक पडण्यासाठी दिले ते त्यांनी 111 सीट नाईक फॅमिलीने लढवावी, भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून झेंडा लावावा. कारण गेल्या वेळी सुद्धा 111 सीट घेतल्या, आल्या किती त्यातल्या निवडून, पडल्या किती, त्याचा जायजा पक्ष घेईल. कारण जर तुम्ही सांगता 111 मध्ये माझी ताकद आहे, मग तुम्ही दोघं पडले का माझ्या समोर? आपण प्रश्न आहे ना कार्यकर्त्यांना. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी काम केलं होतं माझ्यासाठी म्हणून मी निवडून आली. ठीक आहे, असो, भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेईल अगर ना घेईल, पण त्यांनी त्यांच्या नेतृत्वात 111 सीट निवडून आणावी आणि समाजाला दाखवून द्यावं की माझं नव्या मुंबईमध्ये किती मोठं वर्चस्व आहे, ते त्यांनी सिद्ध करावं पार्टीचे लोक निवडून आणून.